एक मोठा कस लागतो. ग्राउंडर पाहायचा असेल की गोलंदाजी करायची असेल, फलंदाजी करायची जरी असली तरी सर्वांचा या ठिकाणी कस लागतो. क्षेत्ररक्षण करण्याचा देखील कस लागतो. कुत्रा क्षेत्ररक्षक चेंडूवर जात असताना पडेल कसा घसरेल आणि ती मजा वेगळी असते. धन्यवाद. मे देव सर्व कार्येषु सर्वदा. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचे मावळे आम्ही, तलवार आमची राणी, झुकलो नाही कोणासमोर. बाकी सर्व शिवरायांची मेहरबानी. झुकल्या बाकल्या सर्व गर्विष्ठ माना शिवमंदिर छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मुजरा. आणि आजच्या दिवसाला सुरुवात. मॅच आपल्याला पाहायला मिळते. रायते विपक्ष कुंदे. पहिला बॉल प्रथमेश. पहिला बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी मयुरेशच्या माध्यमातून. मयुरेश आणि आपण पाहू शकतो गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र कुंदे संघासाठी सलामीला आलेले आहेत. संकेत आणि त्यांच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतील. इथे फटका चांगला आहे. पुलचा देखणा नजराणा आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते. जोपर्यंत चेंडूची उचल फेक करतील तोपर्यंत घेतलेले या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. धावफलकाचा शुभारंभ झालाय. प्रारंभ झालाय या डावाला. पहिला चेंडू डॉट होता मयुरेशच्या माध्यमातून, पण त्यानंतर सुरेख सुरुवात. पुलचा देखणा नजराणा आपल्याला पाहायला मिळाला. घेतल्या या 2 धावा आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 रन ऑन द बोर्ड. 2 धावा या धावफलकावरती. आपटलेला बॉल, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. 1 फॉर दी ओव्हर. पंच JP सर आम्हाला सांगत असताना, JP सर आणि MP सर, मुन्ना पठाण सर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते पंचांची. JP पॅनल हा नावाजलेला पंचांचा पॅनल आहे. थ्रो देखील आपल्याला चांगला पाहायला मिळाला. फटका देखील चांगला होता. 2 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र मिळालेल्या आहेत. आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन द बोर्ड. डॉट बॉल, त्यानंतर डबल, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आणि आता डबल. 4 चेंडू 4 धावा धावफलकावरती. इथे टाकलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लेंथ चांगली आहे पण लाईन खराब. आउटसाइड ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी पिचिंग होती आणि त्याने पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा ऍड. धावसंख्या 5. 5 रन ऑन द बोर्ड. इथे फटका चांगला आहे. पुलचा देखणा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार. दर्जेदार 4 चौकार. चार धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र ऍड होतील आणि संघाचं अकाउंट पुढे जाऊन पोहोचेल तब्बल 9 या आकड्यावरती. इथे फटका चांगला आहे. क्या बात आहे. ऑफ साइडला देखना नजराना आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. षटकाराच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं देखील आपल्याला समाप्त पाहायला मिळेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना भूमी 11 कुंदे संघाची आहे बिनगडी बाद 15 धावा. 15 रन विदाउट अ लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम भूमी 11 कुंदे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल या दुसऱ्या षटकामध्ये पंकज. पाहूया कशा
नवीन फलंदाज भूषण आपल्याला पाहायला मिळतील. इनेट नंबर 3 स्लोवर वनचा वापर, गतीमध्ये परिवर्तन, चेंडूवरती हात फिरवला, व्हेरिएशनचा वापर केला पंकजच्या माध्यमातून. पहिला चेंडू चांगला होता, ब्लॉक होलचा वेध घेतला, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंडूवरती हात फिरवले, व्हेरिएशनचा वापर आणि हा असेल डॉट बॉल. तिसरा बॉल पुल करायचा प्रयत्न, चेंडूवरती विकेट मिळाली पण त्यानंतर डॉट बॉल आणि आता सिंगल. म्हणजे 3 चेंडूंचा वापर केलाय, एकच धाव खर्च झाली आणि आता राऊंड द विकेटचा मारा करतील, कारण समोर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटमध्ये डावखुऱ्या हाताचे फलंदाज घातक नेहमीच असतात. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला ना तर याच फलंदाजाने संपूर्णपणे 15 धावा कुठल्या आणि या फलंदाजाकडे कॅलिबर आहे. आपल्या नावाला साजेशी अशी डावखुऱ्या फलंदाजाची ओळख करून देत असताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय या चौथ्या चेंडूवरती स्ट्रायकर एंडवरती. इथे टाकलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसळी या चेंडूवरती मिळाली. अनपेक्षित उसळी, गोलंदाजाला देखील माहिती आहे की अतिरिक्त उसळी म्हणजे वाईड बॉल आणि पंचांनी तेच आम्हाला दर्शविलं आहे. अतिरिक्त धावजी मात्र ॲड आणि धावसंख्या धावफलकावरती 1-7 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना भूमी 11 कुंदे संघाची. इथे फटका चांगला नाहीये, मिस टाइम फटका, चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक जज करतील. फॉलो थ्रू मध्ये भेटलेला अप्रतिम झेल, मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल, फलंदाज होतोय फेल आणि फलंदाजाचा समाप्त होतोय खेळ. दुसरा गडी बाद, सेकंड विकेट डाऊन, बिग विकेट, बिग लॉस. इनेट नंबर 4 आपल्याला अमोल पाहायला मिळतील स्ट्रायकर एंडवरती. नॉन स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतील भूषण. भूषण आणि अमोल यांना आता मात्र बेडा पार करावा लागेल, कारण 2 गडी बाद झाले 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी राहिली फलंदाजाच्या माध्यमातून, पण त्यानंतर पंकजच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, मग वाईड आणि विकेट आणि आता पुन्हा एकदा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या पावली परतावा लागतोय फलंदाज अमोल याला. तिसरा गडी बाद झालाय भूमी 11 कुंदे संघाचा. थर्ड विकेट, अमोल बॅक टू द डगआउट. पंकजने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. खऱ्या अर्थानं संघाचं जो वाढतं बल होतं, वाढतं आत्मबल होतं भूमी 11 कुंदे संघाचं, तो कुठेतरी कमी केलंय. कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या, एक विकेट नव्हत्या, पण त्यानंतर 2 धावा खर्च करून 3 गडी बाद केले ह्या गोलंदाजाने पंकजने आणि अप्रतिम कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल तब्बल आणि तब्बल 17 रन ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. धावांसाठी आता संघर्ष करतोय भूमी 11 कुंदे संघ. संघर्ष जो मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय, संघर्षाचा शंखनाद करावा लागेल. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये बॅटिंग केली, या षटकामध्ये तशा प्रकारची बॅटिंग आता एकाच चेंडूवरती अपेक्षित आहे, कारण एक चेंडू जो मात्र शिल्लक या दुसऱ्या षटकामधील तोच टाकण्यासाठी पंकज ओव्हर द विकेट. शॉर्ट आर्म पुल करायचा प्रयत्न, शॉर्ट आर्म पुल केलाय आणि चेंडू सरळ निघून जातोय मिड विकेट, सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4 और रन मिलेंगे 4, तभी तो होगा बेडा पार. येतोय चेंडू या वरती चौकार आणि नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 गडी बाद 21 धावा. 21 रन विथ लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2 ओव्हर टीम भूमी 11 कुंदे.
तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाज हरेश आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. भूषणच्या बॅट मधून येत आहे एक देखना दर्जेदार आउट ऑफ द पार्क. धावा मिळतील 6 असेला दर्जेदार षटकार. वेलकम टू दी ग्राउंड षटकार जो मात्र ठोकलेला आहे भूषण यांनी. आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल तब्बल आणि तब्बल 27 धावा. अवी आणि भूषण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. भूषणच्याकडे कॅलिबर आहे. स्लोअर वनचा वापर केला होता. चांगल्या प्रकारे चेंडूला पीक केला आणि इथे क्षेत्ररक्षक होते तिथेच मारून बसलेत फलंदाज. आत्मघाती फटका आपल्याला पाहायला मिळतोय. भूषणची खेळी संपुष्टात. भूषणला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. सांगत असताना फिल्डर दिस इज माय कॅच अँड आय वॉज शुअरली टेकन असं म्हणत असताना मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल. फलंदाज होतोय फेल आणि फलंदाज भूषणचा समाप्त होतोय खेळ. विकेटचं पतन. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जो फलंदाज येतोय तो एकच फक्त आणि फक्त गोष्ट सांगतोय प्रत्येक चेंडू आउट ऑफ द पार्क. प्रत्येक चेंडू सीमा पार. प्रत्येक चेंडूवरती इंटू दी क्राउड. प्रत्येक चेंडू इंटू दी फॅन्स. आणि त्याच प्रकारची कामगिरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते रोशन गायल यांच्या माध्यमातून. थर्टी 31. इथे स्लोअर वनचा वापर गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. जर विचार केला तर कुंदे आणि रायते या संपूर्ण परिसरामधील बॉलिंग पॅक टीम आपल्याला पाहायला मिळतील. कुंदे संघाकडे कॅलिबर आहे आणि जर 35 ते 36 धावा झाल्या ना तर हा संघ फाईट करू शकतो. इतके चांगले गोलंदाज आहेत या संघाकडे. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. शफल झाले रूम क्रिएट केला आणि चेंडूला फेकून दिला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. क्लिअर करत असताना धावा मिळतील 4 आणि हा होता छत्रपतींचा छावा. 4 धावा चौका. रोशन आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम बॅटिंग करतात. 2 चेंडू 8 धावा 2 चौकार. इथे स्लोअर वनचा वापर गतीमध्ये परिवर्तन. चेंडू बॉडीला ब्रश झालाय. घेतली सिंगल. पंचमुन्ना पठाण सर आम्हाला कळवत आहेत. लेग बायची 1 धाव आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 36 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. कुंदे संघ अप्रतिम गोलंदाज. त्यांच्याकडे भूषण सारखे गोलंदाज आहेत. त्यानंतर पाहायला गेलं रोशन आहेत. संकेत आहेत. अप्रतिम गोलंदाजाची खाण म्हणून ओळखला जातो हा संघ. नक्कीच 36 धावा 40 धावा जरी झाल्या तरी फाईट करू शकतो. इतका कॅलिबर या संघाकडे. आणि 3 षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती 36 म्हणजे 12.00च्या सरासरीने बॅटिंग करतोय भूमी 11 कुंदे संघ. रोशनची तारीफ करावी लागेल कारण एक फलंदाज बाद होत होते पण त्यावेळेस रोशन आला. डाव सावरतोय आपल्या संघाचं. 2 चौकार रोशनच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. आता मात्र 4थं षटक मार्गस्थ आहे.
चौथं षटक मार्गस्थ आहे. धीरज आपल्याला पाहायला मिळेल या चौथ्या षटकामध्ये. अंतिम अखेरचं निर्वाणीचं स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हरचं षटक धीरज. स्ट्रायकर एंडवरती रोशन. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. चेंडू सरळ निघून जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील या चेंडूवरती 6. असेला दर्जेदार 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो ऑन साइडला देखना नजराना. क्षेत्ररक्षक असतील पंकज. चेंडूवरती येतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट. चित्त्याच्या वेगाने आणि सस्याच्या चपलाईने अलॉंग द विकेट रनिंग बिटवीन द विकेट करत असताना रोशन आणि आवी ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 44 आपल्याला पाहायला मिळेल विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या बदल्यामध्ये 44 धावा या धावफलकावरती. इथे बॅटीची कडा. एस्टन जवळच चेंडू फक्त आणि फक्त पीच झाला आणि त्यानंतर मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. एस्टनच्या मागे कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही आणि 45 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 45 रन्स ऑन द बोर्ड. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. आवीच्या बॅट मधून येतोय. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. संजीवनी प्रदान झालेली आहे भूमी 11 कुंदे संघाला. कारण खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 51. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 51. विकेटचं पतन झालेलं आहे. डॉट बॉल देखील आपण पाहू शकतो झालेला आहे. इथे विकेट पेक्षा डॉट बॉलला महत्व आहे. त्यामुळे विकेट काउंट करण्यापेक्षा डॉट बॉल काउंट करणं हे मात्र जास्त गरजेचं आहे. आवीने षटकार मारला पण त्यानंतर चांगल्या प्रकारचा कमबॅक धीरजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय. अनपेक्षित उसळी मिळाली आणि अशा रीतीने डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. प्रथम बॅटिंग करत असताना भूमी 11 कुंदे संघाची धावसंख्या आहे 51. विजयासाठी केजी स्पोर्ट्स रायते संघाला पाहिजेत 52 धावा म्हणजे 13.00 च्या सरासरीने चेस करायचे आहेत केजी स्पोर्ट्स रायते संघाला. तब्बल 52 धावा. आणि ज्या वेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमच्या साथी समलोचक अट्टाळी आणि वडवली परिसरामधील एक लेजंड कॉमेंटेटर JD सरांना. थँक्यू.
रायत्या संघाला जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. सलामीची जोडी मैदानावर आहे. विनोद विनोद वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं शतक हाताळणार आहे. ही सलामीची जोडी देखील मैदानावर आहे. 52 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं राहते संघाला. कुंदे संघाने चांगलीचं आव्हान या ठिकाणी त्यांच्या समोर ठेवलेलं आहे. सर्व क्षेत्ररक्षक जर पाहाल तर सीमारेषेच्या बाजूला तैनात झालेले आहेत सगळेजण. कारण की सलामीची जोडी मैदानावर. पहिलाच चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न पाहावा, झेल होतो का नाही आहे, परंतु यष्टीरक्षक जो आहे तो कोणत्या पद्धतीने या ठिकाणी धोका घेत नाही. कारण की त्याला माहिती आहे की ग्राउंड ओलं आहे, कदाचित आपण पडू शकतो. आणि पहिलाचा खाता या ठिकाणी उघडलेला आहे रायतीय संघाने. वैयक्तिक पहिली धाव आणि संघासाठी देखील पहिली धाव मिळालेली आहे. ते रायतीय संघाला टोलवण्याचा प्रयत्न केलेला होता. बॅटची कडा लागली, हवेत होता काही क्षण चेंडू, पण त्यापर्यंत यष्टीरक्षक काय पोचू शकला नाही आहे. आणि एक धाव नक्कीच मिळालेली आहे. गोलंदाज आहे विनोद. गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड द विकेट. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी देखील पहिलं षटक हाताळतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते मैदानावर. राऊंड द विकेट. दुसरा चेंडू हाताळतो, आखूड टप्प्याचा चेंडू, फुल अँड पॉवरफुल जातो का नाही पाहायचा आहे. या ठिकाणी चेंडू गेलाय सीमा रेषे पार आलेला हा गोलंदाजाच्या बॅटमधून पहिलाच चौकार. डावकऱ्या फलंदाजाने पहिल्याच्या चेंडूवर खरपूस समाचार घेतला. जबरदस्त चेंडू भिरकावून दिलेला ऑनच्या साईडला आणि आलेला हा पहिलाच चौकार राहते संघासाठी. धावसंख्या धावफलकावर होते 5 धावा. थोडंसं नक्कीच गतीमध्ये परिवर्तन करावं लागेल विनोद याला, कारण की आतापर्यंत त्यांनी जे 2 चेंडू हाताळले ते थोडेसे शॉर्ट गेले. पहिला जो फलंदाज खेळत होता त्याला देखील या चेंडूवर चांगला फटका मारता आला असता, पण त्याचा काही त्यांनी फायदा उचलता आला नाही. हा तिसरा चेंडू हाताळतोय विनोद. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला चेंडू, चेंडू जातोय, भिरकावून दिलाय गगनचुंबी, आकाशचुंबी. हा गेलेला आहे दर्जेदार षटकार. नक्कीच मी म्हणेल प्रसन्न की या षटकारावर पावसाने देखील त्याचं स्वागत केलेलं आहे. निसर्गाची देखील चांगली दाद मिळालेली आहे डावखोऱ्या फलंदाजाला. बॅक टू बॅक आपण पाहायला गेला तर पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार आला आहे. नक्कीच महागडे षटक हाताळतोय विनोदला नक्कीच कमबॅक करावं लागला आपल्या संघासाठी. ओला चेंडू असल्याच्यामुळे कदाचित विनोदला ग्रीप नसेल मिळत, सटकत असेल त्याच्या बॉल हातून. पुन्हा एकदा विनोद राऊंड द विकेट. टोलावण्याचा प्रयत्न, शॉट अँड पुल, पॉवरफुल, चेंडू जातोय सीमा रेषेपार, बॅक टू बॅक आलेला हा षटकार. प्रसन्नाचं म्हणायचं झालं तर पहिला षटक विनोद महागडा हाताळतोय, कारण की पहिल्या चेंडूवर 1 रन आले, दुसऱ्या चेंडूवर 4 धावा, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर देखील षटकार. काय फलंदाजी करतोय. नक्कीच गोलंदाजाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं, प्रसन्नाने मला आताच माहिती सांगितलेली आहे की बॉलिंग पॅक टीम आहे, म्हणजे चांगलं गोलंदाज भेदक मारा करण्याची क्षमता या कुंदे संघामध्ये आहे. परंतु नक्कीच चांगलं कमबॅक करावं लागेल विनोदला, कारण की विनोदला आपण बॅक टू बॅक जर पाहायला गेलं होतं, पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर देखील षटकार, 5वा चेंडू हाताळतोय. टोलावण्याचा प्रयत्न, इनसाइड एज जे लागलेला चेंडू, चांगला कमबॅक म्हणावं लागेल आलेला हा डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी कमबॅक म्हणावं लागेल ते विनोदच्या माध्यमातून, कारण की 2 षटकार आल्याच्या नंतर थोडासा आत्मविश्वास नक्कीच विनोदचा कमी झालेला होता. परंतु या चेंडूवर तो हा चेंडू डॉट आला, निर्धाव चेंडू आला, नक्कीच त्याचा आत्मविश्वास वाढला असेल तो विनोदचा. चांगली फलंदाजी देखील आतापर्यंत होताना दिसते. 52 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पूर्ण करायचं, डिफेंड करायचं, कशा पद्धतीने करतील ते पाहूया. शेवटचा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, ग्राउंड लेवलला हा आलेला चेंडू, परंतु नक्कीच पाहण्याची या ठिकाणी हा चेंडू आडलेला, म्हणजे चौकाराने षटकारच खेळायला लागला. 1-2 धावा नक्कीच थोड्याशा कठीण होतील. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर येते
18 धावा, बिनबाद 18 धावा आणि 52 धावांचं पाठलाग पूर्ण करायचं आहे ते रायते या संघाला. सुरुवात चांगली झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये जर म्हणायचं झालं विनोद थोडासा महागडा पडलेला आहे, यशही देखील आलं नाही आहे. पहिल्या रोशनच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर रोशन जबरदस्त गोलंदाजी केडीएमसीमधून देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली होती आणि एकदम होतकरू असा खेळाडू. वयवर्षी देखील 18 वयामध्ये चांगली गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय तो रोशन. म्हणजे गोलंदाजी जो धुरा कर्णधाराने नक्कीच त्याच्यावर दिलेली आहे. पुन्हा एकदा पहिला चेंडू टोलावण्याचा प्रयत्न केलेला होता, पण हा सबमरीन डिलिव्हरी म्हणावं लागेल याला. खालच्याच साईडला राहिलेला हा चेंडू निर्धाव आलेला चेंडू नाही. पंचांचे हात समांतर, कारण की धाव असेल अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये. पहिला चेंडू रोशन यांनी अवांतर धावेत भर टाकलेली आहे. 19 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत राहते या संघाच्या. टोलावण्याचा प्रयत्न ऑनच्या साईडला फटका मारलेला आहे. नक्कीच चेंडू त्या ठिकाणी थांबलेला आहे. एक धाव. याचबरोबर धावसंख्या धावफलकावर सस्ते फुलते बहरते ती 20 धावा झालेल्या आहेत. नक्कीच कोणत्या संघाला कमबॅक करावं लागेल. सलामीची जोडी अजून देखील मैदानावर आहे. 52 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी धाव पूर्ण करतायत. कारण की डावपुरा फलंदाज जर आपण पाहिला चांगली फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. फलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी 2 षटकार नक्कीच कुठले. टोलावण्याचा प्रयत्न, चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू जातोय सीमारेषे पार. आलेला हा दर्जेदार षटकार. आपण टेनिस क्रिकेटचं आणि जर रबर क्रिकेटचं जर म्हणायचं झालं तर खूप फरक असतो. कारण की रबर क्रिकेटमध्ये आपल्याला पावसाचा अडथळा नक्कीच असतो. टोलावण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली, चांगला कमबॅक म्हणावं लागेल. कारण की याच्या आधीच्या चेंडूवर त्याने नक्कीच एक षटकार खाला होता गोलंदाज रोशन याने. आणि आता त्यांनी ग्राउंड द विकेटच्या नंतर ओव्हर द विकेट टाकण्याचा नक्कीच प्रयत्न केला, पंचांना कॉल केला आणि त्या ओव्हर द विकेटवर त्याला थोडंसं नक्कीच चांगला कमबॅक म्हणावं लागेल. पण एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर येते 27 धावा झालेल्या आहेत. रोशन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. टोलावण्याचा प्रयत्न, एज या ठिकाणी लागलेले आहे. एक धाव पूर्ण केलेली, दुसरी धाव काढण्याचा नक्कीच प्रयत्न असेल परंतु नाही. नक्कीच या जोडीला नक्की ब्रेक द्यावा लागेल जर कोणत्या संघाला कमबॅक करायचं असेल तर. रोशनची देखील गोलंदाजी चांगली होते, कारण की त्याचे 2 चेंडू त्यांनी चांगले हाताळले प्रसन्न, परंतु त्याच्या आधीच्या चेंडूवर त्यांनी नक्कीच षटकार खाला. त्याच्यात नक्कीच कमबॅक करताना आपल्याला दिसतोय तो रोशन. 52 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे आणि आता 27 धावा झालेल्या आहेत. टोलावण्याचा प्रयत्न पाहूया, तिथं क्षेत्ररक्षक हजर आहेत आणि सुंदररित्या घेतलेला हा झेल, ज्याची मागणी तसा पुरवठा या ठिकाणी झालेला दिसतोय. ज्याची गरज होती नक्कीच पूर्ण केलेला आहे. रोशनलाही गडी बाद करण्यात यश आलेला आहे. बॅक टू द डग आउट. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल, नक्कीच गडी बाद करण्यात यश आलेलं आहे रोशनला. कारण की ज्याची गरज होती ब्रेक थ्रूची, ती गरज नक्कीच पूर्ण केलेली आहे. कोणत्या संघाच्या माध्यमातून रोशनने चांगली गोलंदाजी केली, चांगला कमबॅक या ठिकाणी करून दिलेलं आहे. कोणत्या संघाला मला प्रसन्नाने आत्ताच सांगितलं की या कोणत्या संघामध्ये गोलंदाजांचा भरणा आहे, त्यांच्यामध्ये क्षमता आहे. 52 धावा प्रतिस्पर्धी संघाला पूर्ण नाही करून देण्याची अशा गोलंदाजामध्ये क्षमता जी आहे ती कोणत्या संघांमध्येच आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. पहिला षटक जो टाकला विनोदने तो थोडासा महागडा होता. असं वाटत होतं की कुठेतरी कोणत्या संघ धडपडतोय, चाचपडतोय असं वाटत होतं, पण रोशनने चांगला कमबॅक करून दिला, ब्रेक थ्रू देखील मिळवून दिला आणि धावांवर देखील थोडीशी अंकुश लावलेला, गती कमी झालेली धावांची. रायते संघाची धावसंख्या 28 झालेली. अजून सुद्धा जिंकण्यासाठी गरज असेल ते प्रसन्न
सुंदर अशी गोलंदाजी. 23 धावांची गरज असेल. वाईट चेंडू, पंचांचे हात समांतर, कारण की धाव असली अवांतर. 30 धावा झालेल्या प्लस असेल, वाईटला प्लस झालेली धाव. नक्कीच क्रिकेटमध्ये जर एक चुकीच देखील आपल्याला मागत पडू शकते, कारण की 4 षटकांचा वाजवी खेळ असतो. फक्त 4च षटक असतात. या 4 षटकांमध्ये आपल्याला स्किल, आपला टॅलेंट दोन्ही संघांना दाखवायचा असतो. वेळ कमी असतो, कारण की ओव्हर देखील कमी असतात. शॉट अँड पुल, पॉवरफुल चेंडू जातोय सीमारेषे पार, गेलेला हा दर्जेदार षटकार. छत्तीस धावा. छत्तीस धावा. दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपल्यानंतर असं वाटलं होतं की विनोदने चांगलं कमबॅक केलेलं आहे, परंतु फलंदाज डावखुरा जो फलंदाज आहे रायत्या संघाचा, त्याने खरपूस समाचार घेतला. आणि म्हणायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये देखील 18 धावा गेल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा गेल्या, परंतु रोशनला नक्कीच एक धाव गडी बाद करण्यात नक्कीच यश मिळालं. आणि जिंकण्यासाठी अजून सुद्धा गरज असेल ती 16 धावांची. आखू टप्प्याचा चेंडू पूल आणि पॉवरफुल जातो का नाही पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतात. फेकी देखील सुरेख केलेले आहे. अप्रतिम असे फेकी सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू आलेला आहे. फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागलं. धावसंख्या पुढे सरकते. तिसरा तो तिसरा धावा. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असलं का प्रसन्न नक्कीच गोलंदाजाला थोडीशी अडचण येते, कशा पद्धतीने गोलंदाज करायचं. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी तिसरं षटक हाताळतोय गोलंदाज. डीके गोलंदाज राईट आर्म वर विकेट टोलवण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पाहू क्षेत्ररक्षकाच्या हातात जातो काय नाही. चेंडू गेलाय सीमारेषे पार. आलेला हा उल्हास नदीच्या बाजूने गेलेला चौकार. चाळीस धावा. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना रायते हा संघ जबरदस्त गोलंदाजी फलंदाजी होते. ते फलंदाजाकडून रायते संघाच्या फलंदाजाकडून पुन्हा एकदा डीके. गतीमध्ये परिवर्तन. स्लो चेंडू नक्कीच होता. पंचांनी वाईटचा इशारा केलेला आहे आणि अवांतर धावेत पुन्हा एकदा भर टाकलेली आहे. सोने पे सुहागा म्हणावं लागेल इथं. 42 धावा. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 10 धावांची गरज असेल. 10 चेंडू 10 धावा. विजय या ठिकाणी सुखकर होताना, परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत प्रसन्न शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत खूप गणित मांडणं आपण अंदाज लावू शकतो की कोण जिंकेल याची शाश्वत एक खात्री देऊ शकत नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असेल. चांगली गोलंदाजी होताना दिसते डीके कडून. 7 नंबरची जर्सी त्याने परिधान केलेला असा डीके. हो हो हो, अप्रतिम असा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे. चेंडू पंचांचे हात समांतर, कारण की धाव असेल अवांतर. कारण टेनिस आणि रबर बॉलचं जर म्हणायचं गेलं आपण, रबर बॉल पावसामध्ये खेळला जातो खेळ, आणि त्यामुळे गोलंदाजाला चेंडू नुसता पुसायला लागतो आणि तो ग्रिप देखील मिळत नाही चेंडूला. त्याच्यामुळं कदाचित प्रॉब्लेम होत असेल. पुन्हा एकदा लेगच्या साईडने गेलेला हा चेंडू पाण्यामध्येच थांबलेला आहे. षटक धावसंख्या 44 झाली. जिंकण्यासाठी अजून सुद्धा 8 धावांची गरज असेल. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना रायते संघ. डीके गोलंदाजी मार्कवर राईट आर्म विकेट टोलावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर. झेल होतो का नाही पाहायचा आहे. अप्रतिम असा झेल. फलंदाजीची खेळ या ठिकाणी संपुष्टात लागलेला हा दुसरा झटका रायते संघाला.
7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. 7 चेंडू 8 धावा. पाहूया क्रिकेट प्रसन्न आपण आताच म्हटल्याप्रमाणे क्रिकेट शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत समीकरण बांधणं खूप गरजेचं असतं. आता जर 3-4 विकेट जर लगातार रायत्या संघाचा गेलाय तर नक्कीच हा संघ अडचणी देऊ शकते. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. नक्कीच निकलेंगे मैदान में जिस दिन हम झूम के गाएगी धरती कदम ये चूम के. कोण सिकंदर होते या मॅचचा फक्त ते पाहायचंय. रायते की कुंदा? कुंदे. डीके. 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. 7 चेंडू 8 धावा समीकरण मैदानावर आणि 2 झटके जे रायत्या संघाला लागले. सलामीची जोडी जी जबरदस्त आतापर्यंत खेळत होती ती जोडी डगआउटच्या दिशेने गेलेले आहेत. सात चेंडूमध्ये गरज असेल 8 धावांची. डीके गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. टोलावण्याचा प्रयत्न पाहूया त्या दिशेने भिरकावून दिलेला झेल होतो का नाही. चेंडू गेलाय सीमारेषे पार. उल्हास नदीच्या दिशेने गेलेला हा षटकार. मॅच जवळपास क्लिअर झालेली आहे. फक्त आणि फक्त 1च धावांची गरज असेल. सॉरी 2 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता राहिलेली आहे रायत्या संघासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट आलेले आहेत. काय गोलंदाजी करतोय. शेवटपर्यंत किल्ला लढवायचा नक्कीच प्रयत्न करतोय तो गोलंदाज. कारण की 6 चेंडूमध्ये 2 धावांची गरज होती. आता 4 चेंडूमध्ये 2 धावांची गरज झालेली आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं या ठिकाणी पुढे घेतलेलं आहे. क्लोज क्षेत्ररक्षण लावलेलं आहे कर्णधाराने. नक्कीच गोलंदाजाची तारीफ करावी तेवढी कमीच. कारण की बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत आणि 4 चेंडूमध्ये गरज असेल ती 2 धावांची. शेवटपर्यंत किल्ला लढवत राहायचा. ट्राय बट डोंट ट्राय. जबरदस्त गोलंदाजी. आणि या इथे गतीमध्ये नक्कीच वाईट चेंडू टाकलेला आहे. परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. चेंडू सटकला आहे आणि अशा प्रकारे रायते स्पोर्ट्स हा संघ या ठिकाणी विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. आजच्या दिवसातला दुसऱ्या दिवसातला आपण पाहायला गेलं तर पहिला सामना आता या ठिकाणी संपन्न झाला. कुंदे विपक्ष रायते. चांगली झुंज या ठिकाणी कुंदेच्या माध्यमातून देण्यात आली. 52 धावांचं लक्ष ते रायते संघासमोर ठेवलेलं होतं. परंतु लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ते जो सलामीची जोडी मैदानावर असताना एक चांगली फलंदाजी आपल्याला रायते संघाच्या माध्यमातून होताना दिसली आणि विजय नक्कीच रायते संघाच्या खिशात गेला. जबरदस्त या ठिकाणी